श्री स्वामी समर्थ. उद्या 13 मे अपरा एकादशी संध्याकाळी उंबरठ्यावर कापुरासोबत जाळा. या 2 गुप्त वस्तू शत्रू होतील श्राद्ध. नमस्कार माझ्या प्रिय सख्यांनो आणि माझ्या लाडक्या भावांनो, तुमच्या या हक्काच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व आनंदी असाल आणि स्वामींच्या कृपेने सुरक्षित असाल. आज मी तुमच्यासमोर असा एक विषय घेऊन आले आहे जो तुमच्या आयुष्यातील अनेक कठीण प्रश्नांची उत्तरे देणार आहे. सख्यांनो, आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कधी ना कधी असा काळ येतो जेव्हा आपल्याला वाटते की आपण मेहनत तर खूप करतो पण नशीब साथ देत नाही आहे. घरात सतत भांडणे होतात, मुले ऐकत नाही किंवा विनाकारण मनात एक भीती दाटून येते. अनेकदा आपल्याला समजते की कोणीतरी आपली प्रगती पाहून जळत आहे, कोणाची तरी वाईट नजर आपल्या हसत्या खेळत्या संसाराला लागली आहे किंवा एखादा गुप्त शत्रू पाठीमागून वार करत आहे. जर तुमच्यासोबतही असंच काही घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नियतीने पाठवलेला एक संकेत समजा. कारण 13 मे रोजी येत आहे अपरा एकादशी. शास्त्रात या एकादशीला अचला एकादशी असेही म्हणतात. अपरा याचा अर्थ अपार असा होतो. या दिवशी केलेली सेवा आणि उपाय तुम्हाला अपार पुण्य, अपार धन आणि शत्रूंपासून अपार संरक्षण मिळवून देतात. आजच्या या विशेष भागात मी तुम्हाला अशा 2 गुप्त वस्तूंची माहिती देणार आहे ज्या तुमच्या स्वयंपाकघरातच जळलेल्या आहेत. पण जर या 2 वस्तू तुम्ही अपरा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर कापुरासोबत जाळल्या तर विश्वास ठेवा, तुमच्या घरातील वर्षानुवर्षाची नकारात्मकता क्षणात भस्म होईल. जो शत्रू तुमच्या विनाशाची स्वप्ने पाहत आहे तो स्वतःहून शांत होईल आणि त्याच्या मनात तुमच्याबद्दलची कटुता संपून जाईल. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करताना एक अत्यंत महत्त्वाचा आणि विशिष्ट नियम पाळावा लागतो. जर हा नियम चुकला किंवा तुम्ही विधी करताना गडबड केली तर या उपायाचे फळ मिळत नाही. तो नियम काय आहे आणि त्या 2 गुप्त वस्तू कोणत्या आहे हे मी व्हिडिओच्या मध्यभागी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओचा एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते हे विसरू नका. पुढे जाण्यापूर्वी माझ्या सर्व स्वामी भक्तांना आणि विष्णू भक्तांना विनंती आहे की जर तुम्हाला आपल्या संस्कृतीतील ही माहिती मोलाची वाटत असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमचा एक लाईक मला असेच नवनवीन आणि प्रभावशाली उपाय शोधण्यासाठी खूप प्रोत्साहन देतो. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या एकादशीचे फळ मिळेल. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या आध्यात्मिक परिवारात सामील होण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग कमेंट बॉक्समध्ये आपली उपस्थिती लावा आणि पूर्ण श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राच्या गर्जनेनेच आपल्या व्हिडिओची सकारात्मकता सुरुवात करूया. मैत्रिणींनो, आपण अनेकदा रात्रीचा दिवस करतो, रक्ताचं पाणी करतो, पण पदरात काय पडतं? फक्त निराशा. कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की शेजाऱ्यांकडे सगळं कसं छान चाललंय आणि माझ्याच नशिबात हे भोग का? कधी विचार केलाय का यावर? शास्त्रात असं म्हटलं आहे की कष्टाला नशिबाची आणि ईश्वराची ऊर्जेची साथ नसेल तर यश मृगजळासारखं असतं. अनेकदा आपल्यालाच घरात, आपल्याच आसपास अशी काही अदृश्य नकारात्मक ऊर्जा असते जी आपल्या प्रगतीच्या आड भिंत बनून उभी राहते. ही ऊर्जा आपल्या विचारांना
थकवते, घरात कटकटी निर्माण करते आणि संधी समोर असूनही ती आपल्या हातून निसटून जाते. पण काळजी करू नका, कारण अपरा एकादशीची या सर्व समस्यांचा उतारा आहे. ही एकादशी साक्षात भगवान विष्णूंना समर्पित आहे. असं मानलं जातं की या दिवशी केलेली छोटीशी सेवा ही वर्षभराच्या इतर उपायांपेक्षा 10 पट जास्त शक्तिशाली असते, कारण या तिथीला ब्रह्मांडातील सकारात्मक लहरी अत्यंत सक्रिय असतात. आता तुमच्या मनात उत्सुकता असेल की ताई, त्या 2 गुप्त वस्तू कोणत्या? सख्यांनो, त्या वस्तू बाहेर कुठेही विकत घ्यायला जाण्याची गरज नाही. त्या तुमच्या आणि माझ्या स्वयंपाकघरातच आहे. पण त्याचं महत्त्व आणि त्यांचा वापर करण्याची योग्य पद्धत कोणालाही माहीत नाही. जेव्हा या 2 विशिष्ट वस्तू भीमसेनी कापुराच्या संपर्कात येतात आणि अग्नीवर प्रज्वलित होतात, तेव्हा त्यातून एक विशिष्ट प्रकारची सात्विक वायू निघतो. हा वायू केवळ सुगंध देत नाही, तर तो घरातील इडापिडा, वास्तुदोष आणि कोणाचीही वाईट नजर दृष्ट असेल तर ती मुळापासून खेचून बाहेर काढतो. पण त्या वस्तू सांगण्याआधी एक गोष्ट नीट समजून घ्या, जी आपण आजकाल विसरत चाललेलो आहे. ती म्हणजे आपल्या घराच्या उंबरठा. आपल्या संस्कृतीत उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नाही. उंबरठा हे माता लक्ष्मीचं प्रवेशद्वार आहे. तो घराची मर्यादा आणि संरक्षणाची लक्ष्मण रेषा आहे. जर तुमच्या घराचा उंबरठा अशुद्ध असेल, तर त्यावर कचरा असेल किंवा तिथे नकारात्मक स्पंदन असतील, तर तुमच्या घरात माता लक्ष्मी कधीच कायमस्वरूपी वास करणार नाही. तुम्ही कितीही कमवा, कितीही धन मिळवा, ते पाण्यासारखं वाहून जाईल. उंबरठा जर योग्य पद्धतीने पुजला गेला तर तो बाहेरील शत्रूंची वाईट नजर आणि नकारात्मकता उंबरठ्याच्या बाहेर रोखून धरते. म्हणून या अपरा एकादशीला आपण उंबरठ्यावर हा गुप्त प्रयोग करणार आहोत, जेणेकरून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. आता पुढे वळूया त्या 2 वस्तूंकडे आणि तो विधी नेमका कसा करायचा याकडे. पण त्याआधी मनात श्रद्धा ठेवा की तुमचं संकट आता दूर होणार आहे. चला तर मग सख्यांनो, आता आपण वळूया त्या मुख्य उपायाकडे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. हा उपाय तुम्हाला 13 मे अपरा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळची वेळ म्हणजे प्रदोष काळ, जेव्हा दिवस मावळतो आणि रात्र सुरू होते. ही वेळ संधी प्रकाश मानली जाते आणि याच वेळी निसर्गातील शक्ती अत्यंत प्रभावी असतात. सर्वात आधी आपण साहित्य पाहूया. हे नीट लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. भीमसेनी तेल. शक्य असल्यास भीमसेनी कापूर वापरा. तो शुद्ध असतो आणि त्यातून निघणारा धूर घराला शुद्ध करतो. नसेल तर साधा कापूर चालेल, पण त्याचे प्रमाण थोडे जास्त ठेवा. मातीची पणती किंवा तांबा पात्र, प्लास्टिक किंवा स्टीलची वाटी वापरू नका. मातीची नवीन पणती उत्तम, कारण मातीमध्ये पृथ्वी तत्व असते जे नकारात्मकता शोषून घेते. पहिली गुप्त वस्तू सांगते, ऐका. 2 लवंगा. या साध्या सुध्या लवंगा नाहीत. लवंगा निवडताना एक काळजी घ्या, त्यावर फूल शाबूत असावे. तुटलेले लवंग खंडित मानली जाते आणि तिचा प्रभाव पडत नाही. दुसरी गुप्त वस्तू आहे काळी मिरी. आपल्याला फक्त 7 दाणे काळी मिरी घ्यायची आहे. काळी मिरी ही शनिदेवाशी संबंधित मानली जाते आणि ती शत्रुबाधा नष्ट करण्यासाठी जगात सर्वात प्रभावी मानली जाते. आता पाहूया कृती, जी अत्यंत महत्त्वाची आहे. सूर्यास्तानंतर घरात देवापाशी दिवा लावतो, मग
दिवा लागला की मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे। सर्वात आधी आपल्या घराचा मुख्य उंबरठा स्वच्छ पुसून घ्या। त्यानंतर एक वाटी थोडे पाणी घेऊन त्यात चिमूटभर हळद टाका आणि या हळदीच्या पाण्याचे उंबरठ्यावर सिंचन करा। हळद ही मांगल्याचे प्रतीक आहे, ती वाईट शक्तींना घराबाहेर रोखते। आता ती मातीची पंटी उंबरठ्याच्या मध्यभागी किंवा उजव्या बाजूला ठेवा। त्यात भीमसेनी कापूर ठेवा। कापूर प्रज्वलित करण्याआधी त्यात 2 फूल असलेल्या लवंग आणि 7 काळी मिरीचे दाणे आपल्या उजव्या हातात घ्या। हे हातात धरून तुम्हाला तुमच्या शत्रूचे नाव घ्यायचे नाही, तर फक्त एक विशिष्ट संकल्पाचा जप करायचा आहे। मनातल्या मनात म्हणा, माझ्या प्रगतीतील सर्व दृश्य आणि अदृश्य शत्रू शांत होऊ देत, माझ्या मार्गातील सर्व अडथळे या अग्नीसोबत भस्म होऊ दे। आता ते पदार्थ कापुरावर ठेवा आणि कापूर प्रज्वलित करा। जेव्हा त्या लवंगा आणि काळी मिरी जळून लागतील आणि त्यातून तो विशिष्ट धूर निघेल, तेव्हा समजून जा की तुमच्या घराभोवती एक अदृश्य संरक्षण कवच तयार झालेले आहे किंवा होत आहे। लवंग हे ईश्वरी शक्तीचे आणि ऊर्जेचे प्रतीक आहे, तर काळी मिरी ही तुमच्या आयुष्यातील शत्रूची वाईट नजर आणि काळोख खेचून घेते। जेव्हा या 2 गोष्टी कापुराच्या साह्याने एकत्र जळतात, तेव्हा निसर्गातून निर्माण होणारी ऊर्जा इतकी प्रचंड असते की तुमच्या विरुद्ध कारस्थान करणाऱ्या व्यक्तीची बुद्धी आपोआप पलटते आणि तो शत्रू तुमच्यापासून दूर होतो किंवा शांत होतो। हे करताना कोणाशीही बोलू नका, पूर्ण लक्ष द्या ज्योतीवर आणि तुमच्या इच्छेवर केंद्रित करा। हा अनुभव तुम्हाला स्वतःला काही वेळातच जाणवेल। केवळ उंबरठ्यावर जाणे पुरेसे नाही, तर एकादशीला अजून छोट्या उपाय करा। एकादशीला तुळशीला पाणी घालू नका, पण संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावा। यामुळे घरात पैशाची कमतरता भासत नाही। पिवळ्या वस्तूचे दान करा। जर शक्य असेल तर 13 मे रोजी पिवळी फळे किंवा पिवळे धान्य गरजूला दान करा। भगवान विष्णूंचा पिवळा रंग अतिशय प्रिय आहे। लक्षात ठेवा, हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका, मनात पूर्ण श्रद्धा ठेवा। जर तुम्हाला वाटत असेल की हे काम करेल का, तर शंका घेऊ नका, कारण शंका असेल तिथे भक्ती नसते आणि जिथे भक्ती नाही तिथे फळ मिळत नाही। अनेकांना प्रश्न पडतो की शत्रू शांत कसा होईल। सख्यांनो, शत्रू म्हणजे केवळ बाहेरचे माणूस नाहीत, आपल्या मनातील भीती, राग आणि नैराश्य हे सुद्धा शत्रूच आहे। या उपायामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष आणि दृष्टदोष नष्ट होतो। जेव्हा तुमची स्वतःची ऊर्जा वाढते, तेव्हा समोरच्याची वाईट नजर तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही। जो तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्याचे प्रयत्न आपोआप फेल ठरतील। तर माझ्या प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, 13 मेचा हा पवित्र अपरा एकादशीचा फायदा नक्की करून घ्या। हा छोटासा वाटणारा उपाय तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकतो। तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारा, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। जाण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती, व्हिडिओला लाईक करा, गरजूंपर्यंत शेअर करा आणि आपल्या परिवाराचा हिस्सा बनण्यासाठी सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आनंदी रहा आणि सकारात्मक रहा। श्री स्वामी समर्थ।